प्रेज द लॉर्ड. ब्लेस फूड रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. इथे मी कारली स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि इथे आपण जे चिप्स बनवतो ते म्हणजे स्लायसर घेतलेले आहे. तुम्ही सुरीच्या सहाय्याने देखील हे करू शकता. स्लायसरच्या मदतीने हे पटपट होतं. तर या कारल्याचे आता आपण स्लाइस करून घ्यायचे आहेत पातळ पातळ. तर स्लाइस करण्यापूर्वी कारली स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आणि या पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही भाजी बनवाल, न खाणारे देखील अगदी मागून मागून खातील. इतकी छान भाजी होते आणि झटपट बनते. तर सगळी कारली आधी किसून घेऊयात, म्हणजे चिप्स करून घेऊयात. स्लाइस करून घेतलेली कारली एका बाउलमध्ये घालायची आहेत. यामध्ये मी एक मोठा चमचा भरून मीठ घालणार आहे. तर कारल्याला मीठ लावून ठेवल्यामुळे त्याला पाणी सुटतं आणि त्यातला कडूपणा कमी होतो. तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही 2 ते 3 तास कारली मुरत ठेवू शकता किंवा अगदी झटपट बनवायची असेल 10 ते 15 मिनटं झाकून ठेवले तरीही चालेल. मी ते अर्ध्या तासासाठी कारली झाकून ठेवत आहे. तर हे पहा, एक अर्धा तास झालेला आहे. मीठ घातल्यामुळे कारल्याला छान पाणी सुटतं. आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी कारली आहेत ते हाताच्या साहाय्याने अशी छान पिळून घ्यायची आहेत. त्यातलं पाणी काढून टाकायचं आहे. या पद्धतीमुळे कारल्याचा कडूपणा कमी होतो. भाजी देखील चवीला छान लागते. तर सगळ्या कारल्यातलं पाणी मी काढून घेतलेलं आहे. तुम्हाला जर कडवटपणा आवडत असेल तुम्ही पाणी नाही काढलं तरीही चालेल. पण अगदी सगळ्यांसाठी छान अशी चटपटीत भाजी बनवायची असेल तर या पद्धतीने करा. एका पॅनमध्ये मी अगदी 1 चमचा तेल घातलेलं आहे. यामध्ये जी कारली आहेत ती घालायची आहेत आणि मध्यम ते मंद आचेवर ही छान अशी परतून घ्यायची आहेत, म्हणजे भाजून घ्यायची आहेत. तर साधारणतः रंग बदलेपर्यंत ही छान भाजून घेऊयात. तर हे पहा, कारल्यांचा रंग बदललेला आहे. या पद्धतीने ज्यावेळेस आपण कारली भाजून घेतो, कारले छान कुरकुरीत होतात आणि चवीला देखील छान लागतात. एका डिशमध्ये भाजलेली कारली काढून घेऊयात. आता मी इथे 1-2 चमचे तेल घातलेले आहे. यामध्ये बारीक चिरलेला कांदा रंग बदलेपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजताना चिमूटभर मीठ घालावं, म्हणजे कांदा पटकन भाजतो. तर हे पहा, कांद्याचा रंग छान बदललेला आहे. कांदा भाजला की त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो देखील छान परतून घ्यायचा आहे मऊ होईपर्यंत. टोमॅटो देखील छान मऊसूत झालेला आहे. यामध्ये मी कोल्हापुरी कांदा लसूण चटणी म्हणजे कोल्हापुरी मसाला घालते. तुम्ही तुमचा कोणताही घरगुती मसाला घातला तरीही चालेल. मसाला घालून छान परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये जी भाजून घेतलेली कारली आहेत, कारल्याचे काप ते घालायचे आहेत आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपण कारली भिजवताना मीठ घातलं होतं, त्यामुळे याला जास्तीचं मीठ घालण्याची काही गरज नाही आहे. तर वरतून मीठ घालायचं नाही आहे, कारण कारल्याला पुरेसा खारटपणा आलेला असतो. भाजी छान मिक्स करून घ्यायची आहे. आता यामध्ये अगदी 1 चिमटभर गूळ घालायचा आहे, म्हणजे गुळाचा छोटासा अगदी खडा. यामुळे देखील चव छान होते. तर घाबरू नका, कारल्याची भाजी गोड होत नाही. कडवट पदार्थांमध्ये गूळ घातला तर त्याची चव बॅलन्स होते आणि भाजी अतिशय चवदार लागते. कारली आधी आपण भाजून घेतलेली आहे, त्यामुळे याला अजिबात वेळ लागत नाही. तर झाकून ठेवायचं आणि अगदी 1 मिनिट हे छान वाफेवर शिजू द्यायचं आहे. 1 मिनिट झाल्यानंतर हे पहा, छान भाजी सुटसुटीत झालेली आहे. आता एक शेवटचं यामध्ये भाजून घेतलेले शेंगदाणं त्याचे कूट घातलेले आहे. शेंगदाण्याच्या कूटमुळे भाजीला खूप छान चव लागते. तर हे छान मिक्स करून घेऊयात. भाजी जवळपास तयार झालेली आहे. फक्त शेंगदाणे घातल्यानंतर एक 10 सेकंद झाकून ठेवायचं आणि हे पहा, मस्त चटपटीत अशी आपली कारल्याची भाजी तयार झालेली आहे. या पद्धतीने कारल्याची भाजी बनवाल तर न खाणारे देखील अगदी मागून मागून खातील. चवीला खूप छान लागते, अजिबात कडू लागत नाही.
मला आशा आहे रेसिपी तुम्हाला आवडली असेल, समजली असेल. या पद्धतीने कारल्याची भाजी बनवून तुम्ही देखील नक्की ट्राय करा. तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. महत्त्वाचं म्हणजे चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका. बाय बाय.